लाडक्या बहिणींनो, मोठी बातमी. मे महिना संपत आला, पण अजून 23वा हप्ता खात्यात आला नाही. तर अखेर सरकारकडून काय संकेत मिळालेत? 23वा हप्ता मे मध्ये नाही, तर थेट जूनमध्ये जमा होणार का? काही महिलांना अजून 21वा आणि 22वा हप्ता सुद्धा मिळालेला नाही. रविवारमुळे आज वितरण बंद आहे, पण उद्यापासून पुन्हा पैसे येणार का? आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ज्या महिलांना मार्च-एप्रिलचे पैसे आलेत, त्यांच्यासाठी पुढची मोठी खुशखबर समोर आलीये. बँक खाते बदलणाऱ्यांसाठीही मोठा इशारा. एक छोटी चूक आणि तुमचा हप्ता थांबू शकतो. शेवटपर्यंत पहा, कारण 23वा हप्ता नेमका कधी येणार याची तारीख आणि आतली माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आज रविवार आणि उद्या सोमवारचे अपडेट. तर बघा, पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज 24 मे रविवार असल्यामुळे शासकीय सुट्टी आहे. त्यामुळे आज कोणत्याही प्रकारचं हप्ता वितरण होणार नाही. काही जण तुम्हाला सांगतील की आज पैसे जमा होणार, तर अशा अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नका. आपल्या चॅनलवर नेहमी खात्रीलायक आणि पुराव्यासहित अपडेट मिळते, हे तुम्हा सर्वांना माहितीच आहे. काल 23 तारखेला म्हणजेच शनिवारी सुद्धा बँक खात्यात पैसे जमा झाले नव्हते. मग आता राहिला मुद्दा उद्याचा, म्हणजेच सोमवार 25 मेचा. उद्या सोमवारी मार्च आणि एप्रिलच्या थकीत हप्त्यांचे वितरण सुरू होईल का? तर बघा, उद्या वितरण सुरू होण्याची शक्यता थोडी कमी आहे. पण जर उद्या शासनाकडून वितरण सुरू झालं, तर त्याची अपडेट मी उद्याच तुम्हाला पुराव्यासहित देईल. त्यामुळे कोणीही चिंता करू नका. आपण उद्याच्या दिवसाची वाट पाहूयात. 2 महिन्यांचा गॅप संपला आणि योजनेचा फायदा. बहिणींनो, एक चांगली गोष्ट ही आहे की गेल्या वेळी जो 2 महिन्यांचा गॅप पडला होता, तो गॅप आता पूर्णपणे संपला आहे. आपण आपल्या चॅनलवरून अतिशय निर्भीडपणे आणि रोखठोक भूमिका मांडली होती की आधी हा 2 महिन्यांचा गॅप भरून काढा, आणि शासनाने मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्रित देऊन तो गॅप भरून काढला. याबद्दल खरंच शासनाचे आभार मानले पाहिजेत. अनेकांना वाटतं की 1500 रुपयांमध्ये काय होतं, पण मी नेहमी स्पष्ट सांगतो, काही लाडक्या बहिणींसाठी या 1500 रुपयांची किंमत फार मोठी आहे. या पैशांमधून अनेक बहिणींनी आपले छोटे मोठे उद्योग व्यवसाय सुरू केलेत आणि आपल्या कुटुंबाचा गाडा व्यवस्थित रुळावर आणला आहे. ही या योजनेची सर्वात मोठी यशस्वीता आहे. मुख्य मुद्दा, मे महिन्याचा 23वा हप्ता कधी येणार? आता येऊयात आपल्या मुख्य मुद्द्यावर की मे महिन्याचा 23वा हप्ता कधी मिळणार, कारण मेचा हप्ता अजून देशात किंवा राज्यात कोणालाच आलेला नाही. बघा, मे महिन्याचे आता फक्त 7 ते 8 दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे या मे महिन्यामध्ये हा हप्ता वितरित होणार नाही, हे स्पष्ट आहे. मग हा 23वा हप्ता कधी मिळणार? तर हा हप्ता जून महिन्यामध्ये मिळणार आहे. गेल्या वेळी ई-केवायसी आणि पडताळणीमुळे वितरणाला खूप मोठा विलंब झाला होता, पण यावेळेस तसं होणार नाही. सूत्रांनुसार पुढच्या महिन्यात म्हणजेच 11 जूनपर्यंत मे महिन्याचा 23वा हप्ता पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे. यावेळेस वितरण पुढे जाण्याची शक्यता फार कमी आहे. एक महत्त्वाची चेतावणी, काहीही बदल करू नका. इथे मला सर्व लाडक्या बहिणींना एक अत्यंत महत्त्वाची विनंती करायची आहे. ज्या महिलांना मार्च आणि एप्रिलचे हप्ते मिळाले आहेत, त्या खूप लकी आहेत, कारण त्यांना इथून पुढे किमान 1 वर्ष तरी लाभ बंद होण्याची कोणतीही चिंता करण्याची गरज नाही. काही बहिणी सांगत आहेत की आम्ही बँक खाते बदलले, आम्ही खातं दुसऱ्या बँकेत ट्रान्स्फर केलं. तर माझी हात जोडून विनंती आहे, काहीही आवश्यकता नसताना विनाकारण आपले बँक खाते किंवा केवायसी बदलू नका. जर तुम्हाला न थांबता नियमित लाभ हवा आहे, तर बँक खात्याशी अजिबात छेडछाड करू नका. काही अत्यावश्यक अडचण असेल तरच बदल करा, नाहीतर विनाकारण तुमचा स्वतःचा चालू असलेला लाभ बंद होऊन बसेल. तर लाडक्या बहिणींनो, स्पष्ट गोष्ट अशी आहे की मेचा हप्ता 11 जूनपर्यंत येण्याची दाट शक्यता आहे, आणि ज्या पात्र बहिणींना तांत्रिक अडचणींमुळे अजूनही मार्च-एप्रिलचा हप्ता मिळालेला नाही, त्यांनाही शासनाने लवकरात लवकर लाभ द्यावा, एवढीच आपली शासनाकडून अपेक्षा आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुम्हाला मार्च-एप्रिलचा हप्ता मिळाला आहे का? मला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका खात्रीलायक अपडेटसह. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.